आपल्याकडे आले आता पंच प्युअर प्लस AMT CNG मध्ये आहे मॉडेल. हे आपण बाहेरनं एक्सटेरियर बघू शकताय. त्याच्यामध्ये फंक्शन्स म्हटलं तरी CNG मध्ये AMT मध्ये मिळते. प्लस 8 इंची टचस्क्रीन आहे विथ ॲपल अँड्रॉइड कारप्ले. डिजिटल स्टेअरिंग वगैरे दिले गेले याच्यामध्ये. स्टेअरिंग कंट्रोल्स आहेत. बाकी याला ड्रायव्हर साईड हाईट ॲडजस्टेबल वगैरे दिले. आर्मरेस्ट आहे. मागं AC वेंट्स आहेत. थाई सपोर्ट सीट आहेत मागं. थोडं सीटचा कलर वगैरे चेंज केला आहे न्यू मॉडेलमध्ये. फायबरचा जरा फिनिशिंग पण चेंज केलं आहे आधीपेक्षाही. इथं आपल्याला कंट्रोल्स आहेत CNGचं आणि लॉक अनलॉक या गोष्टी. हा आता पॅनल असं दिला आहे. AC पॅनल आहे. बाकी काय असं वेगळं काही मेजर काय वाटत नाही आहे. असं मोठी चेंजेस काय फरक वाटत नाही आहे. पण एक्सटेरियर आउटसाईड जी बॉडी आहे ती चांगली केली आहे. ग्राउंड क्लिअरन्स पण चांगला वाढवला आहे. 193 केला आहे. चांगली केली ती. इलेक्ट्रिकल मिरर ॲडजस्टेबल आहे. हे पहिली सिस्टीम म्हणला तर हे लॉक सिस्टीम. आधी हे फक्त असंच ओपन होणार. डायरेक्ट मागची पण चालत्या गाडीमध्ये पण हे ओपन होत होते. आता हे तुम्हाला सेंट्रल लॉकचाच लॉकच वेगळा दिला आहे. जसं की आता लहान पोरं वगैरे मागं बसले की ते आपण दार उघडू शकणार नाहीत. जिथनं आपण इथनं अनलॉक करणार नाही तोपर्यंत. तर व्हील साईज 15 इंचीच आहे. हा रेअर लुक आहे गाडीचा. कॅमेरा फिटिंग इथं आहे. बाकी शार्पन अँटेना वगैरे आहे. चांगलं दिलं आहे गाडीला. लुक चांगला आहे गाडीचं. आधीपेक्षा अशी स्पोर्टी वाटते आणि थोडीशी बल्की वाटते.